येस, हॅलो एव्हरीवन, आय एम प्राची नंदीबाई. वेलकम बॅक टू आवर चॅनल. बघा, आजच्या सेशन मध्ये अगदी महत्वाचं आपण पाहणार आहोत, जी शिक्षक भरती आहे 2025 ची. ठीक आहे, याच्यामध्ये वयोमर्यादेची वाढ झाले का, या उमेदवारांना नवीन संधी आहे का, तर त्याबद्दल आपण पाहणार आहोत. ठीक आहे, सो याचा नवीन जी आर जो आलेला आहे, नवीन जी आर. सो तो जी आर आपण पहिले पाहूयात, म्हणजे तुम्हाला हे अगदी कन्सेप्ट क्लिअर होईल. जास्त वेळ काही घेणार नाही, जेवढं झटपट होईल तेवढं पटापट सांगून टाकेन. ठीक आहे, आता याच्यामध्ये तुम्ही बघणार तर शालेय शिक्षण व क्रीडा विभाग. ठीक आहे, सो माधव कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय. ठीक आहे, सो हे तुम्ही बघू शकाल कधी आलेला आहे हा नवीन जी आर. 27 डिसेंबरला आलेला आहे. 27 डिसेंबरचा हा नवीन जी आर आहे. ठीक आहे, सो याच्यामध्ये आपण जर या जी आरचा जर विषय पाहिला तर त्या विषयाकडे आपण थोडक्यात वळणार आहोत. तर 2022च्या शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये पहिल्या टप्प्याचे अपात्र, म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये जे अपात्र झालेले, जे गैरहजर होते, या जे माजी सैनिक होते, आणि 10% कपात ही बाकी राहिलेली सर्व जागा दुसऱ्या टप्प्यामध्ये येणार असून दिनांक 23/10/2023 पर्यंत पहिल्या टप्प्यातील वयास पात्र किती, तर कोरोना काळातील 2 वर्षाची शिथिलता सोबत असलेले अभियोग्यता धारकांना दुसऱ्या टप्प्यामध्ये समाविष्ट करून घेण्याबाबत, म्हणजे तुम्हाला संधी आहे ज्यांनी मागच्या वेळेस देऊ शकले नाही. ठीक आहे, सो त्यांच्यासाठी ही खास संधी आहे. ठीक आहे, सो संदर्भ जर पाहिलं तर श्री मधुबाला महेंद्र कुमार यादव, युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र राज्य, यांचे दिनांक 20/12/2024 चे निवेदन आहे. ठीक आहे, तो सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णय क्रमांक SRV. ठीक आहे, 2024 हे सांगितलेलं आहे. ठीक आहे, सो उपरोक्त विषयाबाबतचे संदर्भ क्रमांक 1 येथील निवेदन यासोबत जोडले आहे. तो प्रस्तुत प्रकरणी उपरोक्त निवेदनाद्वारे केलेल्या मागणीच्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक 2 येथील शासन निर्णयातील तरतुदी विचारात घेऊन आपले सर्व स्पष्ट अभिप्राय शासनात तात्काळ सादर करण्याची आपणास विनंती आहे. सो याच्यामध्ये जर बघायला गेला तर तुम्हाला ही चांगली संधी आहे. त्यांचं हा जो नवीन जी आर आहे तो इथे अपलोड झालेला आहे. सो नवीन जी आर जर पाहिलं तर याच्यावरून तुम्हाला दिसते की तुम्हाला एक चांगली संधी आहे. आणि टेटची एक टेट 3 तिसऱ्या टप्प्याची सुद्धा एक बघायला गेलं तर शक्यता आहे वॅकन्सी येण्याची. एक जवळजवळ 15,000च्या आसपास पुढच्या वर्षी 2025 मध्ये टेटची तिसऱ्या टप्प्याची सुद्धा वॅकन्सी येऊ शकते. ठीक आहे, कारण की जर शिक्षक भरतीची एकदा एक जी आर वगैरे येत राहिलं की एक्झाम वगैरे फटाफट होत राहतात, तिथे काही स्टॉप होत नाही. ठीक आहे, सो तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे, तो हा जी आर दिलेला आहे. सो या संधीचं सोनं करून घेण्यासाठी आपली बॅच आहे, तुम्ही बघू शकता टेटची. ठीक आहे, नवीन वर्षाच्या तुम्हाला पहिल्या तर हार्दिक शुभेच्छा आहे. येणारा 2025 तुमच्यासाठी सुख समृद्धीचा जाऊ दे, आणि नक्कीच 2025 मध्ये तुमच्या हातामध्ये एक चांगलं यश आलं पाहिजे. त्या यशाला एक बोलतात ना, त्या यशासाठी मेहनत करण्यासाठी, यश प्राप्त करण्यासाठी जी मेहनत लागणार आहे, त्या मेहनतीसाठी आपली ही बॅच आहे टेटची. ठीक आहे, फक्त 3,000 याची फी आहे, स्पेशल ऑफर आहे. ठीक आहे, 2 जानेवारी याची लास्ट डेट आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे. सो या बॅच मध्ये जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर 8010457760 या नंबरवर तुम्हाला कॉल करायचा आहे. क्लिअर? ठीक आहे, क्लिअर झालं. तर नक्कीच आता आपण इथे थांबणार आहोत. हे तुम्हाला क्लिअर झालं असेल, आणि भेटूया आपल्या नेक्स्ट लेक्चरला. आणि तसंच माझं रोज दुपारी 12 वाजता आपल्या टीचर्स फॅक्टरी या चॅनलवर रोज दुपारी 12 वाजता माझं टेटसाठी स्पेशल लेक्चर होतो. सो तो लेक्चर तुम्हाला मिस करायचा नाहीये, ज्याच्यामध्ये अगदी फक्त टेटमध्ये विचारण्यात येणारे जे प्रश्न असतात, ज्या प्रकारे प्रश्न विचारण्यात येतात, तोच प्रकाराचे प्रश्न तिथे फॉलो केले जातात. ठीक आहे, तर नक्कीच आता इथे थांबूयात. भेटूया आपल्या नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत सर्वांना बाय, हॅव अ ग्रेट डे. थँक्यू.